कोल्हापूरच्या सुर्वेनगर परिसरातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका बंद घरात उच्च क्षमतेच्या स्फोटकांचा वापर करून भीषण स्फोट घडवून आणण्यात आलाय। सुर्वेनगरातील एका बंद घरात अचानक मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की घराच्या भिंती आणि छताला अक्षरशः तडे गेले। स्फोटाच्या तीव्रतेमुळे आजूबाजूच्या इतर अनेक घरांचंही मोठं नुकसान झालंय। सुदैवानं घर बंद असल्यानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली। हा स्फोट अपघाती नसून जिलेटिनच्या काड्या आणि उच्च क्षमतेच्या स्फोटकांचा वापर करून घर उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनच घडवून आणल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी या प्रकरणी बारकाईने तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटानं संपूर्ण सुर्वेनगर परिसरात भीतीचं आणि घबराटीचं वातावरण पसरलंय। हा केवळ वैयक्तिक वादातून केलेला प्रकार आहे की यामागे काही मोठा घातपात घडवण्याचा डाव होता, याचा सखोल तपास आता पोलीस करतायत।